ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. कॅबिनेटमध्ये मी स्वतः असताना पास केलेला आहे आणि त्या 22 योजनाला आम्ही पैसे दिलं. पण उद्धव साहेबाचं सरकार आलं सुप्रियाताई, त्यावेळेस त्याला बजेट रुपयाचं दिलं नाही. आम्ही आमच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी मंत्री असताना धनगर समाजाला आदिवासीच्या 22 सवलती दिल्या. आम्ही घटनात्मक दिल्या राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि आता उद्या केंद्रात मी खासदार होणार आहे. केंद्रात देखील त्या आदिवासीच्या 22 योजना आहेत त्या लागू करण्यासाठी मोदी साहेबांना विनंती करणार. आणि ती महाराष्ट्रात जसा कायदा बनवला आहे तसाच तिथं बनवणार. पण ज्यांनी 40 वर्ष राज्यकारभार केला शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन, त्यांनी धनगर समाजाला वंचित का ठेवलं. आणि NDAचं मी अभिनंदन करीन. NDAनं MLC दिल्या, मिनिस्ट्री दिली, खासदारकी दिली. तुम्ही व्हाईस चेअरमन दिलं कारखान्याचं इंडियावाल्यांनी. त्यामुळं त्यांचा जर हिशोब काढायचा असेल तर मी बी इंजिनियर आहे. मी पैसे भरून इंजिनियर झालो नाही, मेरिटच्या कॉलेजचा इंजिनियर आहे. पण मला त्यात जायचं नाही. त्यांनी शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि आपल्याच हातात सत्ता ठेवायची. आणि व्हाईस चेअरमन कुठला तरी देवकादे कोकरे करायचा का बरं नाही? हां, तर ते सांगायचं नाही. आणि आज आदिवासी सवलतीच्याबद्दल तुम्हाला हक्क होता तर तुमचं सरकार होतं, केंद्रात तुमचं सरकार होतं, राजीव गांधी इंदिरा गांधी मंत्री होता. का हो केलं नाही तुम्ही? चर्चा देखील त्यांची केली नाही. आता तुम्ही पाना आला दाखवताय का? उद्या मी केंद्रात खासदार म्हणून जाणार आहे परभणीचा, मंत्रीसुद्धा होणार आहे. धनगरांना जी राज्य सरकारला 22 योजना दिल्या त्याच योजना मी आदिवासीच्या आरक्षणात धक्का न लावता आम्ही धनगराला देण्याचा प्रयत्न करणार आहे. OBCला देखील घटनात्मक दर्जा, भारताचं संविधान झालं, SC STला जसं संविधानिक दर्जा होता तसा OBCला होता का? NDAच्या घटक दलात महादेव जानकर स्वतः असताना मोदी साहेबांना मागणी केली आणि त्यांनी OBCला घटनात्मक दर्जा देण्याचं काम मोदी सरकारच्या काळात घडलं गेलं. म्हणजे तुम्ही भाषा करता दलिताची, OBCची, बहुजनाची आणि काम आपलं करता का? त्यामुळं धनगर समाजाबद्दल मोकळा पोळका आणण्याची काही गरज नाही. आम्ही सक्षम आहे त्या दृष्टीनं. वी आर द लीडर ऑफ दॅट कॅडर. त्या आम्हाला समजून येतं काय करायचं आहे, ती आम्ही समजून चालतो. गुजरातमधील कांद्याला गुजरातचा कांदा निर्यात केला जातो, पण महाराष्ट्रातल्या कांद्याची निर्यात बंदी जैसे थे. एक लक्षात ठेवा, अमेरिका मक्याचा दर ठरवते, अर्जेंटिना सोयाबीनचा दर ठरवतं. तसं प्रत्येक पिकाचा दर वेगळी देश ठरवते. ज्यावेळेस इकॉनॉमिकल पॉलिसी फॉरेनची पॉलिसी ठरवलं ना त्यावेळेस हे गंड गेलं जातं. कोणाचंही सरकार आलं, कांद्यानं सरकार पडलं होतं VP सिंगचं, अटल बिहारी वाजपेयीचं सरकारला रडवलं होतं. हे जे पिकाचा दर ठरवणार आहे ते आपलं राज्य किंवा केंद्र सरकार ठरवत नाही, तर देशामधली काही देश ठरवतात. मक्याचा दर कुठं ठरला जातो? पहिला अमेरिकेत ठरला जातो, अर्जेंटिनाला सोयाबीनचा ठरला जातो. म्हणजे ही जी गोष्ट पॉलिसी आहे नॉट ओनली डिपेंड अपॉन द इंडिया बट ऑल्सो द वर्ल्ड. ह्याच्यावर हे असतं फॅसिलिटीज. आणि स्वामीनाथन आयोगाच्या बऱ्याचशा योजना लागू केल्या त्या, बहुतांशी लागल्या त्या, काही राहिले त्या कमी पडल्या. आता आम्ही दुरुस्त करू ना, नवीन पार्लमेंटमध्ये आम्ही एंट्री करू तर आम्ही मागणी करू आमच्या शेतकऱ्या दृष्टीने. आम्ही तिथं कमी पडणार नाही. आणि आम्ही स्वतःची NGO नाही काढणार, स्वतःचं कॉलेज नाही काढणार, जनतेचं कॉलेज चालवणार, जनतेच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करणार. महाराष्ट्रात आज राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात देखील बऱ्याच प्रमाणात आहे. परंतु आता लोकसभेच्या सध्या माहितीतून एकच जागेत आपल्याला देण्यात आले की परंतु येणाऱ्या काळात ज्या निवडणुका भविष्यात होणार आहे, सध्या हाच पक्ष महाराष्ट्रात देखील आहे, गुजरात असेल आणि ठिकाणी पसरलेला आहे. परंतु येणाऱ्या काळात कशी परिस्थिती असेल? आज महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यामध्ये माझे उमेदवार उभा आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबला सर्व ठिकाणी आहे. वोट ऑफ पर्सेंटेज माझं चांगलं वाढेल, विजय होईल असं मी गॅरंटी देणार नाही विशेषमध्ये. आणि माझ्या नगरपालिका गुजरातला आहेत, माझ्या कर्नाटकात आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, सीट निवडून आलेत माझ्या, तिथं पक्ष चालतोय ना. तिथं महाराष्ट्रात 1 जागा मिळाली, अजितदादाला 4 मिळाल्या, शिंदेसाहेबांना 15 मिळाल्या आणि मला 1 मिळाली. पण मिळाली ना, एक जागा मिळाली ना. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एका जे महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये म्हटलंय की मोदींना पंतप्रधान म्हणायला लाज वाटते. याबाबत काय वाटतं? आता मी ते ऐकलं नाही ते बाबांचं काय म्हणतं. अशा पद्धतीने वक्तव्य पंतप्रधानाच्या बाबतीत करणं योग्य आहे? नाही, तसं कुठलंही असू द्या, PM असू द्या, CM असू, अशाबद्दल बोलणं योग्य नाही. परंतु तसं मी त्या बाबांचं वाक्य ऐकलं नाही, त्यामुळे मला त्याच्यावर अभिप्राय लगेच देता येणार नाही. पण रात्री 2 वाजता सभा चालते माझ्या. TV आणि ही बघायलाच मिळालं नाही मला. म्हणजे ह्या 15 दिवसात मला TV आणि मीडियाचं पेपरसुद्धा वाचायला मिळालं नाही. म्हणजे हे माझं दुःख म्हणावं लागतं. सुप्रिया सुळेंनी आरोप केलेला आहे बारामती ही पवारांचीच राहणार, कसं बघताय? सुप्रियाताईंना मी सांगेन की बहिणीनं भावाच्या घरी जास्त दिवस राहिलं नाही पाहिजे, आपल्या माहेरात गेलं पाहिजे. काय होतं आहे, सुप्रियाताई चांगले आहेत, तर बहिणीप्रमाणेच आहेत, पण त्यांनी काय करावं, त्यांच्या माहेरात जाण्याचा प्रयत्न करावा, एवढीच फक्त माझी त्यांना विनंती आहे. सांगलीमध्ये झालेल्या सभेमध्ये अमित शहानी शरद पवारांवर असा आरोप केला की पवारांच्या कार्यकालामध्ये
जी साखर सहकार क्षेत्र आहे हे पूर्णपणे डॅमेज झालं, देशोधडीला लागलं. काय वाटतं? एक लक्षात ठेवा, आता अमित शहानी जे काही निर्णय घेतलेत इथेनॉलच्या माध्यमातून, काल आता मी आणि गडकरी साहेब दहिवडीला होतो, तर हेलिकॉप्टरला देखील ऑइल लागणार आहे, ते इथेनॉल वापरणार आहे. मोटरसायकलला देखील बजाजच्या ते तयार केली, इनोव्हेशन इंटू फ्यूल ही सिस्टम तयार केलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या ऊसाच्या दराला साखरेबरोबर जर इंधन तयार केलं तर आपल्याला 4 पैसे शेतकऱ्याच्या खिशात जास्त जातात आणि शेतकरी बाजारा चांगला सदन होण्याचा प्रयत्न करेल. ही पॉलिसी कुणी अडॉप्ट केली? NDAनं केली ना पॉलिसी. मग अगोदर का केलं नाही मनमोहन सिंग साहेबांनी? मनमोहन सिंगांनी ते अडॉप्ट करायला पाहिजे होते. तुमच्या आता सरकार होतं, शेतकऱ्याच्या खिशात जर 2 पैसे गेले तर शेतकऱ्याची पोरं कॉर्पोरेट बनतील, उद्योगपती बनतील. ती पॉलिसी त्यांनी अडॉप्ट करायला पाहिजे होती ना. ही पॉलिसी अडॉप्ट करण्यासाठी ह्यांनाच काही इंडियाला जन्म घ्यावा लागला. म्हणून शेतकऱ्याबद्दल काही निर्णय, साखरेबद्दल, इथेनॉलबद्दल, मॉलिशसबद्दल टॉप प्रायोरिटीत घेण्याचं काम इंडियाने केलं. 6 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार असताना देखील पंतप्रधान असे म्हणतात की 10 साल में शरद पवारांनी क्या किया. असं मी म्हणणार नाही, प्रत्येकाने प्रत्येकाचं काही काम केलं असेल. कुठल्या हेतून PM बोलले, आता PMला मी विचारू शकत नाही विश्वास म्हणजे, पण त्या इरामध्ये इरा असतो एक प्रकारचा, त्या एरियामध्ये त्या फील्डच्या लोकांनी काही प्रमाणात काम केलं असतं, त्याबद्दल आमचं दोमत नाही. परंतु ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं त्या प्रमाणात झालं नाही. काँग्रेसच्या काळात घरं मोठी होत गेली, वाडे मोठे होत गेले आणि गरीबच होते. इंदिरा गांधींनी गरीब हटवाचा नारा दिला, गरिबी हटली नाही, गरीबच हटला गेला. नाव शाहू फुले आंबेडकर घेतलं, नेहमी गरिबाची बाजू घेतली. प्रस्थापित व्यवस्थेला त्यांनी मुठपाती द्यायचं काम केलं, प्रस्थापित व्यवस्थेला वाड्याचं राजकारण टेकण्याचं काम केलं. हे विसरता कामा नये. त्यामुळं काँग्रेसनं फार सेक्युलरची भाषा आमच्याजवळ करू नये. मोमेंट अँड पॉलिटिक्स वेगळं आहे. BJPला मोमेंट म्हणून तुम्ही वेगळ्या लेवलनं बघत असता, नाहिरे वर्गाचं नसं, अहिरे वर्गाचं आहे. पण पॉलिटिक्स वेगळं आहे आमचं, मोमेंट वेगळं आहे. मोमेंट आमची बॅकवर्ड आहे आणि मोमेंट आमची फॉरवर्ड आहे. दोघाचा मिलाप केला तरच फॉरवर्ड समाज बनणार आहे. बॅकवर्ड बनण्यापेक्षा फॉरवर्ड समाज बनला पाहिजे, ही भूमिका आहे आमची. ते सुधारलं पाहिजे. आणि गरीब प्रत्येक समाजात आहेत, त्या गरिबांचं उत्थान झालं पाहिजे. गरिबांना किती दिवस तुम्ही गुलाम म्हणून ठेवणार आहे? गरिबाने गरीब म्हणून परिवर्तन झालं पाहिजे. आणि जशी पंकजाताई मुंडे माझी बहीण आहे, तसंच सुनीत्राताई देखील माझी बहीण आहे. भावनिक आव्हान करीन की OBC लोक असलेल्या सर्व लोकांना, बहुजन समाजाला, की तिला जास्तीत जास्त मतदान करून तिला सभागृहात पाठवावं, ही मी कळकळीची विनंती करण्यासाठी आज इथं आलो आहे. इंदापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये अजित पवारांनी रोहित पवारवर असा आरोप केला की रोहित पवार देखील मतदारांना धमकवत आहेत आणि बारामतीच्या ॲग्रोच्या माध्यमातून जो त्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस आहे, जर तुतारीला मदत नाही केली तर तो ऊस आम्ही घेऊन जाणार नाही, अशी धमकी ते लोकांना देत आहे. नाही, लोकशाहीमध्ये कोणी कोणाला धमकी देऊ नये. म्हणजे कुणीही असू द्या, विशेष म्हणजे कुठलाही असू द्या, लोकशाहीमध्ये धमकी देऊ नये. संयमानं जे होईल, लोकांना जे पटेल ते लोक करतील. धमकीनं देऊन काय त्याचा उपयोग होणार नाही. आणि दादागिरीचं राजकारण, बुद्धिबल तो जगश्रेष्ठ आणि बाहुबल तो योद्धाश्रेष्ठ, हे तत्त्व आपण ॲडॉप्ट केलं पाहिजे. आपण राजकारणी लोक आहेत, आमदार, खासदार, मंत्री राहिलेली माणसं आहेत. आपण देशाचा, राज्याचा विचार करतो, तेव्हा लोकशाही मार्गानं बाबासाहेबांना जे संविधान दिले त्या संविधानाचं उल्लंघन न होता त्या कायद्याच्या कसोटीत राहूनच आपण राज्यकारभार हाकला पाहिजे. हे राजाचं कर्तव्य आहे, आमदार, खासदाराचं, मंत्र्याचं कर्तव्य. तुम्ही ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली, आता त्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे, काय तुम्हाला काय विश्वास वाटतो? मी जिंकलो आहे, आज खासदार म्हणून इथं आलो आहे. आणि एवढंच नाही तर काही दिवसानं कॅबिनेट मंत्री म्हणून इथंच येईन. मी अजितदादाच्या घरी चहा प्यायला जेवायला येईल कॅबिनेट मंत्री होते. व काय नाही विशेष म्हणजे होऊन जाईल इथलं. अजितदादाची मंडळी निवडून नाही, ते काय मी आरोप करण्यासाठी कोणावर चालू नाही. माझी सीट कशी लागली पाहिजे, सुनीताताई विजयी कशी व्हायला पाहिजे, हे लोकांना अपील करण्यासाठी आले आणि त्यांना विनंती करण्यासाठी आले. त्या टीका टिप्पणी करून आपण नाही मोठं होतो असं नाही, किंवा हे वाईट ते म्हणून असं माझी रेषा. गेल्या 50 वर्षामध्ये भाजपला एकदाही निष्ठावान कार्यकर्ता मिळाला नाही. शेवटी त्यांना पवारातच एक सदस्य फोडून उमेदवारी द्यावी लागली. एक लक्षात ठेवा, भाजपाचे 2 खासदार होते, त्यांनी 2 वरनं 300च्या पुढे नेले. म्हणजे भाजप वाढला का कमी झाला? म्हणजे आपण ह्याचं बी चिंतन केलं पाहिजे. आपण टीका काय करतो? आता तिथं ठीक आहे, बारामती ठीक आहे नसेल, बारामती एकदा राष्ट्रसभाला दिलं, एकदा राष्ट्रवादीला दिलं, तो दिला असेल, पॉलिटिक्स ॲडजस्टमेंट असतं. पण भाजप काही नव्हतं. आम्ही कॉलेजला होतो, भाजप काहीच नव्हतं. पण आज जिकडे जाईल तिकडे भाजप दिसायला लागलं. म्हणजे त्यांचं त्याग कष्ट आहेच ना त्या लोकांचा. ठीक आहे, बारामतीमध्ये नसेल, बारामतीमध्ये राष्ट्रसभा किंवा राष्ट्रवादी स्ट्रॉंग असेल, पण त्यांचं आहे ना प्रत्येक ठिकाणी. असं नेते सगळे ED CBIच्या भीतीने गेलेत असा देखील आरोप करण्यात आला. एक लक्षात ठेवा, काँग्रेसच्या काळात देखील होतं, पण त्यावेळेस मोबाईल नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं.
आता इथं काय घडलंय ती लगेच अमेरिकेत समजते. त्यावेळेस काँग्रेसवाल्यांनी देखील काय दिवा लावलाय ती समजल्या. रस्ता नाहीत अजून. ज्यावेळेस मेकळीहून आता मी फलटण मार्गे आलो, मधल्या मार्गे गुणावऱ्याहून, पूल नव्हता काँग्रेसच्या काळात, नाही, नंतर आम्हालाच पूल बनावं लागला ना ते. मग काँग्रेसने किती दिवस सरकार केलं तर काय दिवा लावला होता. म्हणजे ह्याचा विचार आपण केला पाहिजे. विशेष म्हणजे ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं असेल त्यांनी, पण त्याच्यावर शीर जोडण्याचं काम या सरकारने केले हे विसरता कामा नये. काल शरदचंद्र पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी वकिलास बारामतीचे मारहाण केली. आता तो त्यांचा प्रश्न आहे. मी अजितदादाच्या ग्रुपला किंवा आमच्या महायुतीच्या नेत्यांना म्हणेन की असं कुणी आम्हाला एखाद्याने शिवी दिली तर आपण ती शिवी देऊ नका. म्हणजे आपण इलेक्शन होस तर बिलकुल संयमानं चाला. त्यांनी काय शिव्या दिल्या काय म्हणलं. प्रश्न थोडासा करतो. त्यांचा प्रश्न असा आहे की त्या शरद पवार साहेबांच्या गटाने हो मला समजलं ना ते, परंतु आम्ही काय करणार आहे, त्यांनी काहीही बोललं तरी इलेक्शन होस तर आम्ही उत्तर देणार नाही. आता ते त्यांच्यापर्यंत आता ते काय एका वेळेस काय होतं, दिवा विजायला लागला का फड पडतो, त्यावेळेस ती पुन्हा बी तोंड टाकतो. पण आपल्या माहितीच्या नेत्यांना माझी विनंती आहे की आपण तोंडावर संयम ठेवा, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, पायात भिंगरी ठेवून चाला. पुढचा काय म्हणतील त्यावर लक्ष ठेवू नका. तुमची परभणीची जागा ही अजित पवारांच्या कोट्यातून तुम्हाला देण्यात आलेली आहे. आज तुम्ही बारामती मतदारसंघात आलात. बारामती मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं मतदान मोठ्या संख्येवर आहे. कशा प्रकारे अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडून आणण्यासाठी तुम्ही ओबीसी बांधव असेल, धनगर बांधव असेल, कशा प्रकारे तुम्ही आज बी आलो नाही, परवा बी येऊन गेलो. माझ्यावर प्रेम करणारा जो ओबीसी बांधव आहे, समाज बांधव आहे, तो 99% अजितदादाच्या मागं उभा आहे. हीच मी तुम्हाला आज नम्रपणे सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही ओबीसी एल्गार मोर्चा घेत होता किंवा सभा घेत होता त्या ठिकाणी ओबीसी समाज मंचाचा होता. त्याच पक्षानंतर प्रकाश शेंडे यांनी पक्ष काढला. त्या पक्षाचे भागवत देखील या ठिकाणी होता. दुसरीकडे धनगर समाज म्हणून एक प्रियदर्शनी कोपरे असतील किंवा कल्याणी वाघमोड असतील, मतांचं विभाजन होते काय? बिलकुल होणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष हा पक्ष आहे आणि तो महायुतीचा NDAचा घटक पक्ष. त्यामुळं बहुतांशी महादेव जानकरच्या मागेच ओबीसी वोटिंग होती. हे 100% सगळे. अशामुळं काय मतविभाजन होणार नाही. मी आज चॅलेंज देऊन सांगतो. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.